मी ॲडव्होकेट विलास डोंगरे, अनुप कुमार गिरी यांचा ॲडव्होकेट। आपल्याला प्रकरणाबद्दल माहिती असेल, एक प्रकरण पारडी पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड झालेलं होतं। याचा FIR नंबर होता 598/2025, 21/9/2025 ला रजिस्टर्ड झाला होता। याच्यामध्ये करीम पटेल आणि इतर 5-6 आरोपी यांना आरोपी करण्यात आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता माझ्या बाजूने बसलेला अनुप कुमार गिरी आहे, हा त्या केसमध्ये कंप्लेंटंट आहे। 598 मध्ये ही कंप्लेंट आहे। जुने कायदा 307 आणि इतर कलम त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे। नवीन नुसार 135, 109, 351, 352, 189, 189, 4, 190, 191, 2, 191, 3 अशा प्रकारचा FIR आहे। याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की करीम पटेल आणि त्याच्या लोकांनी लोखंडी रॉड आणि दांडुके घेऊन ह्याच्यावर मार केलेला आहे, म्हणून ही FIR रजिस्टर्ड झालेली आहे। आणि हे FIRचं अवलोकन करता बरोबर असं लक्षात येते की ही कुठल्या तरी उद्देशानं रजिस्टर्ड केलेला FIR दिसतो। यानुसार हाँ माझ्याकडे आला, सर मैंने कभी भी सिग्नेचर दिया नहीं, कभी भी मैंने कंप्लेंट दिया नहीं। मैडम ने मेरे को उठा के लेके गए, जो PI मैडम आहे त्यांनी उचलून नेलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सही कर। तुम्ही मॅडमच्या म्हटल्यावर सही केलं। मला काहीही त्याच्यामधलं समजून सांगितलं नाही, कशाबद्दल सांगितले मला माहिती नाही। त्यानंतर करीम पटेल हे बेलसाठी कोर्टामध्ये गेले, त्यामध्ये याला माहिती पडलं। मग आम्ही त्याच्यामध्ये अर्ज दाखल केला, ॲफिडेव्हिट दाखल केलं यांनी की मला तर मार लागलाच नाही, 307चे कंटेंट्स नाही, मला साधी जखम सुद्धा नाही। मग 307 का? जज साहेबांनी ऑर्डर पास केली, करीम पटेलची बेल अलाउ केली। करीम पटेल त्याच्या सोबतचे जे लोक होते त्यांची बेल अलाउ केली खालच्या कोर्टानं, डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टानं। त्यानंतर करीम पटेल यांची हायकोर्टानं अँटिसिपेटरी बेल मंजूर केली। ह्याच बेसिसवर बेल मंजूर केली, यांना नो ऑब्जेक्शन आहे। यांचा ॲफिडेव्हिट त्यांच्या समोर आहे। आता याच्या व्यतिरिक्त काल हायकोर्टामध्ये एक व्हेरिफिकेशन हायकोर्टाने आदेश दिला होता की व्हेरीफाय करा रजिस्ट्रारला। मग रजिस्ट्रार समोर यांना आम्ही नेलं, व्हेरीफाय केलं। त्याच्या आधी असं माहिती पडलं की पोलिसांनी ह्यांचं अपहरण केलं असा गुन्हा दाखल केलेला आहे। 743 FIR नंबर /2025 असा FIR दाखल केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की ह्याचं अपहरण कोण केलं, ॲबडक्शन केलेलं आहे। म्हणून त्याच्यामध्ये ॲबडक्शन कोण केलं, करीम पटेल आणि कादर पटेल या दोघांनी याचं अबडक्शन केलेलं आहे हे मॅटर सेटल करण्यासाठी। परंतु तसं कोणत्याही प्रकारचं कारण झालेलं नाही। हायकोर्टाचा ऑर्डर आहे, सेशन कोर्टाचा ऑर्डर आहे, दोन्ही ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की ह्याने दिलेलं ॲफिडेव्हिट आहे, त्याच्यामुळे ह्याचं अपहरण झालेलं नाही। हा स्वतः सांगतो त्याच्यामध्ये माझं तर अपहरणच नाही झालं। तुम्ही कसं काय, कोणत्या बेसवर मला हे FIR करता? आता ह्याचे कोणीतरी जिजाजी की कोणतरी आहे, त्यांना जबरदस्ती पोलिसांनी ऑफिस याला उचलून आणलं पोलीस स्टेशनला, त्याला 2-3 कनपटात मारल्या, बता क्या हुआ। त्याच्यानुसार त्याची सुद्धा सही घेतली। मग करीम पटेल आणि ज्यांच्यासोबत भांडणं झालं होतं, सलाम वगैरे, त्यांना बोलावलं, तेरे पास एक काम करता था, त्याचं बयान घेतलं, त्याची सही लिहून घेतली। त्यांना असं सांगितलं की हो मी त्यांना यांच्या ताब्यात दिलेलं होतं। असं असताना जो माणूस की अपहरणच झालेलं नाही त्याचं अपहरण दाखवून खोटे गुन्हे दाखल करणं हा पोलिसांचा कुठेतरी बालिशपणा वाटतो। आणि पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे इथं दिसून येत आहे। पोलीस स्टेशन पारडी, PI मनगटे मॅडम आहे आणि तिथं DCP आहे। आता मनगटे त्यांचं माहिती नाही, त्यांचं लग्नाच्या आधीचं नाव असू शकतं। आता याच्यामध्ये आम्ही जो 743/25 चा गुन्हा झालेला आहे अपहरणाचा, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही
अँटिसिपेटरी बेल टाकलेली आहे. आता प्रश्न असा उद्भवतोय की माणूस ज्याचं अपहरणच झालं नाही त्या माणसाचं अपहरण झालं असं पोलीस म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, काल 164च्या बयानसाठी ह्या लोकांना आणलं होतं. ज्यांनी रिपोर्ट दिला ना त्यांना रिपोर्ट द्यायला आणलं. जज साहेबांनी प्रश्न विचारला की बा लास्ट टाइम तू कधी बोललाय त्यासोबत? 5 मिनिट पहिले कोण आहे? तर बोले अपहरण का गुन्हा तर हो गया मी. त्याचा जर फोन आला, तू जर हयात आहे, तू सगळं काही बघत आहे, तर अपहरण झालेलंच नाही. आता याच्यामध्ये पूर्ण पार्श्वभूमी काय आहे हे आपल्याला माहितीच असेल. FIR नंबर 590, 598 हे दोन्ही सेटल झालेले आहेत. काउंटर केस आहे एकमेकांविरुद्ध. दोघांनी सेटल केलेले आहे, परंतु पोलिसांना ते का सेटल होऊ द्यायचं नाही ते पोलिसांनाच माहिती. माझ्या तर दिमागाच्या बाहेर आहे. म्हणजे ते हायकोर्टला आले होते, तिथं बसून पूर्ण अर्ध पोलीस स्टेशन 1 तास, तिथं 1.5 तास 2 तास बसून 3-3:30 पर्यंत बसून होते दुपारचे पोलीस स्टेशन सोडून. मला माहिती नाही कशासाठी या प्रकरणात, या छोट्याशा प्रकरणात एवढा इंटरेस्ट पोलिसांना का, हा सर्वात मोठा प्रश्न पडत आहे. दुसरी गोष्ट राहिली याच्यामध्ये, आता अपहरणाचा गुन्हा माणूस असताना त्याचं अपहरण होते, यामध्ये काहीतरी पोलिसांना काहीतरी दबाव आहे किंवा पोलिसांचा काहीतरी पर्सनल इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं दिसते. आता मी अनुप गिरीला 2 शब्द बोलायला